ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे नेवाडे येथे विद्यार्थी गुणगौरव आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न। पडघा पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांचा झाला विशेष सन्मान। भिवंडी तालुक्यातील नेवाडे येथील समाज हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई ठाणे जिल्हा शाखा यांच्या वतीनं विद्यार्थी गुणगौरव सोहळा, शैक्षणिक साहित्य वाटप तसंच पत्रकार बांधवांना रेनकोट वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचं आयोजन जिल्हाध्यक्ष तथा संपादक भगवान चंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। तसंच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांना रेनकोटचं वितरण करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर पडघा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी, साजिद खोत, दत्तशेठ ठाकरे, तानाजी मोरे, सचिन पाटील, संदीप पाटील, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र मुरांजन यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। जिजाल सरांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून यश संपादन करून समाजाचं नाव उज्ज्वल करावं असं आवाहन केलं। पत्रकार संघाच्या या सामाजिक उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक करत भविष्यामध्ये सुद्धा अशाच लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रमाचं नियोजन आणि सूत्रसंचालन उत्कृष्टरित्या पार पडलं। उपस्थित मान्यवर, पत्रकार, विद्यार्थी, पालक आणि नागरिक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी आणि संस्मरणीय ठरला। माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे छत्रपती संभाजी। शत्रूला आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर धडकी मारणारा एक निष्ठावंत राजा छत्रपती संभाजी, जगाच्या इतिहासातील एक महान राजा, हिंदवी स्वराज्याचा दगदगता निखारा। आपल्याच पितरांनी फितुरी केली आणि मुकरब खानाचा वेढा संगमेश्वर जवळील मांडवी नदीला पडला। शिवपुत्र संभाजी वेढ्यात सापडला। मुकरब खान गडाला खींच लो उसकी तलवार, खींच लो, पण तलवार घ्यायचं कुणाचं धाडस होईना। संभाजींची नुसती नजर वर उठायची आणि सारे चार पावले मागे सरायचे। लई चिकाल झाली। अखेर मुकरब खानाने दोरखंड फेकले आणि मराठ्यांचा छत्रपती संभाजी राजा तेरबंद झाला। मोगलांच्या कैदेत सापडला, पण मस्तक ताठच होतं, छाती तशीच आणि रगी तशीच। मुकरब खान रवल्या खानाला म्हणाला, जितनी जल्द हो सके उतनी जल्द निकलना चाहिए यहाँ से। अगर पता चला इन मराठों को तो यही खबर बना डालेंगे अपनी। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।